आजच्या आपल्या या भागामध्ये आपण माईन मुळाचं लोणचं तयार करणार आहोत। आता माईन मुळा हा फक्त पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर, सांगली, मिरज या ठिकाणीच मिळत असतो। खास तिकडूनच मागवलेला आहे। हे आता सगळं धुवून घ्यायचं आहे आपल्याला माईन मुळ व्यवस्थित पाण्यामध्ये। त्यानंतर सालं काढायचे, त्याचे काप करून घ्यायचे आहेत जरा लांबटसर असे। आता या लोणच्यामध्ये घालण्याकरता आपण कैरीचा वापर करणार आहोत। आता आपल्याला ह्या लोणच्यासाठी म्हणून ही जी मेथी आहे ती आपल्याला 1-2 चमचे घ्यायची आहे। हिंग आहे तो हिरा हिंग आहे, स्ट्रॉंग आहे आणि हे दोन्ही आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। हळद, मीठ, मोहरीची डाळ आपण घेतलेली आहे। हे तळल्यानंतर आपण मोहरीची डाळ, मीठ असं सगळं मधून काढणार आहोत। ही जी माईन मुळं आहे ती आपण छान बादलीमध्ये धुवत ठेवूया। व्यवस्थित अशी ती पाण्यामध्ये भिजवायच्या आहेत। ज्या कैऱ्या आपण घेतो आहोत त्याही आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत, स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। माईन मुळा आणि कैरीचं आपण लोणचं घालतोय त्याकरता कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हळद घालून ठेवायची आहे। कैऱ्या जरी आपल्याला पिवळ्या दिसत असल्या तरी त्या आंबटच आहेत। आता कैरी अजून तयार होते आणि ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या हापूसच्या आहेत, त्यामुळे आंबा जेवढा गोड असतो हापूसचा तेवढीच कैरी अतिशय आंबट असते, म्हणून ती आपण लोणच्याला वापरली आहे। आता हे माईन मुळाचं लोणचं मसालेदार थोडंसं होण्याकरता आपण धने वापरलेले आहेत। हे जेवढे धने घेतलेले आहेत तेवढीच आपण मोहरी वापरतोय, त्याच्या निम्मी बडीशोप। मसाला आता आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये अजून तेल लागलं तर आपण गरम करून गार केलं तर ती फोडणी म्हणून आपल्याला वापरता येईल। कमी असं वाटलं तर आपण ते गरम करून ठेवून द्यायचं आहे। याप्रमाणे लोणच्याचा आपला हा मसाला तयार आहे। अजून तेल गरम करून गार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालून द्यायचं आहे। या फोडी सुद्धा आपण कालवून घेणार आहोत कैरीच्या मसाल्यामध्ये, त्या आपण घालून देऊया। त्यानंतर आपण माईन मुळा जो आहे तो सोलून चिरणार आहोत आणि यामध्ये मिसळून देणार आहोत की हे आपलं मसालेदार असं कैरी माईन मुळाचं लोणचं तयार होईल। या अशा आपण फोडी याच्यामध्ये कालवलेल्या आहेत। त्याच्या आपल्याला पातळ असं फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। याची चव असते ती विड्याच्या पानाचं देठ कसं असतं तसा साधारण हा लागतो। बटाट्याची सालं सोलतो त्या सोलाण्याने आपल्याला असं पातळ असणारं साल काढून घ्यायचं आहे। बारीक असे तुकडे केलेले आहेत आणि आता ते आपल्याला मसाला जो केलेला आहे त्याच्यामध्ये मिसळून द्यायचा आहे। कैऱ्या आपण मिसळलेल्या आहेत। हे तुम्ही बघू शकता की हात रापलेले आहेत, म्हणजे हा जो राप आहे त्यामुळे हे तुकडे आहेत ते आपल्याला असे चॉकलेटी रंगावर दिसत आहेत। आपण त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातल्यानंतर ते पूर्ववत होतील। कैरीच्या फोडी असतात त्याला सुद्धा आपण हळद आणि मीठ लावतो, मिठालाही पाणी सुटेल असं हे आपण चांगलं मिसळून घ्यायचं आहे। आता ही माईन मुळं जर खूप असतील तर आपण असं हळद मीठ लावून सुद्धा ठेवू शकतो। आता कैरीच्या फोडी आणि सकाळी जो मसाला आपण घातलेला होता त्यामध्ये हे माईन मूळ घालून द्यायचं आहे। आता हे छानपैकी असं आपलं लोणचं कालवून झालेलं आहे। आपल्या ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या पाव किलो होत्या आणि साधारण पाव किलोच्या पेक्षा थोडीशी वर माईन मुळं होती आणि त्याला आपल्याला 3 ते 3.5 वाट्या तेल लागलेलं आहे। भरपूर तेल घालायचं तर लोणचं टिकतं। मीठ पण आपल्याला भरपूर घालायला लागतं। तुम्ही याप्रमाणेच करून बघा, खूप आवडेल, नक्की आवडेल। जरूर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद। भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओमध्ये। धन्यवाद।